ते फक्त फरक एवढाच आहे अशोकराव, आपणच आपल्या कार्यक्रमात एक दिवस गैरहजर असणार आहे, नाहीतर हा कार्यक्रम प्रत्येकाच्या जीवनात होणार आहे. तुम्ही सगळे म्हणले 1-1 मिनिटं 2-2 मिनिटं, पण मी 80 किलोमीटरवर लावले, मला 3 मिनिटं लांबून आल्यामुळं कशा करीता प्रत्येकाच्या जीवनात हा सोहळा होणार आहे. आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती वसंत सखाराम मावटी, ज्यांना सगळे बाप्पू म्हणायचे. जीवनाच्या पटलावरून पुण्यस्मरण का करायचं, वर्ष श्राद्ध का करायचं, आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण या ठिकाणी संभाजी महाराज यांनी फार चांगलं विषद केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिद्धांत आहे, आपली माणसं मोठी करा. बऱ्याच लोकांना बीडकर, लातूरकर, धाराशिवकर असे लागत, आपल्या परिसरातली माणसं मोठी करा. भले आम्हाला बोलवा नका बोलू, पण आपल्या परिसराचं भूषण आहे ना महाराज, आपण त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मग ज्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी संपन्न करतोय ना, ते प्रभू रामचंद्रजींचे वडील होते राजा दशरथ. त्या दशरथ राजाचे 2 पुण्यस्मरण झाले. उत्तर सांगेन मी तुम्हाला. मी त्या दिवशी संभाजी बाबा एज्युकेटेड फॅमिलीच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला, आणि मला बऱ्याच लोकांनी केलेला प्रश्न होता, 4 पुस्तकं शिकलेल्या लोकांना वाटतं आपण फार मोठे झालो, की हा सोहळा कशा करता करायचा महाराज. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, राजा दशरथाचे 2 पुण्यस्मरण झाले. पुत्र योगामध्ये राजा दशरथ तडफडून मरण पावले. एक केलं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम रामानं आणि लक्ष्मणानं वनामध्ये, दुसरा केला भरताना आणि शत्रुघ्नानं अयोध्या शहरामध्ये. म्हणजे आपणच करतोय का? अजिबात नाही. झालं पुण्यस्मरण आहे का? बाप नावाचं माध्यम कसं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांना रडावं लागलं. कुटुंबातला बाप गेला ना, अनिल महाराज, चंदू नाना, तुम्ही समाजात गावात भाऊकीत तुम्हाला मान असेल, सन्मान असेल, इज्जत असेल, पण कॉटवरती झोपलेला तुमचा बाप असेल, ऐका, घरी आल्याच्या नंतर तुम्हाला तो बाप एक वाक्य बोलत असेल, बाळा दमून आला का, हे म्हणणारा बाप 4 वर्षभरापूर्वी जो गेला तो परत भेटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना रडावं लागलं. 6 जून 1674 रायगडाच्या तख्तावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. माझ्या आवाजाला कट नका मारू, मी टायफॉइडने कालच बरा झालो, थोडासा आवाज वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडाच्या तख्तावरती पार पडला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा विराजमान झाला. बाप कसा असतो ऐका. तमाम मराठ्यांचं राज्य स्वतःच्या तख्ताशी एकलीन झालं. डोक्यामध्ये जिरेटोपाला संध्याकाळची वेळ आहे. मासाहेब जिजाऊ स्वतःच्या महालाकडे निघून गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पाठीमागून गेले. स्वतःचं मस्तक मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती ठेवलं. महाराष्ट्राचा धनी ढसा रडायला लागला. मासाहेब जिजाऊंनी विचारलं, राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झालात तुम्ही, डोक्यामध्ये जिरेटोप आला तुमच्या, तमाम मराठ्यांचं राज्य तुमच्या तख्ताशी एकलीन झालं, तरी रडता, याचं कारण काय? छत्रपतींनी दिलेलं उत्तर आहे, बरोबर आहे मासाहेब, तुमचं 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती तुमचा राजा विराजमान झाला, तमाम मराठ्यांचं राज्य तख्ताशी एकलीन झालं, डोक्यामध्ये जिरेटोप आला आमच्या, पण हा गौरव सोहळा पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकून आमचा बाप शहाजीराजा जिवंत असतं तर त्याला किती आनंद झाला असता. पुत्राचे विजय पिता संतोषित जाय म्हणतात ते या गोष्टीला. अर्ध्या मिनिटात सध्याचा प्रसंग सांगतो. 13 महिने झाले या गोष्टीला. बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग नावाचं गाव आहे. महाराज बाप कसा असतो बरं. बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग नावाचं गाव आहे. इतकेच हत्या कशामुळे झाली, का झाली या खोलात मला नाही जायचं, पण माणूस फार चांगला. जसं मी महाराष्ट्रभर उदाहरण देतो ना, श्रीगोंदा म्हणलं का राम लक्ष्मणाची जोड, दादासाहेब आवटी आणि अनिल महाराज आवटी. 2 मिनिटात महाराजांची भेट झाली होती. एका प्रसंगामध्ये आपल्या परिसराचं भूषण एक चिरंजीवन त्या ठिकाणी फाशी घेतली पाराळ्यागण सिद्धीमध्ये, आणि त्यांच्या संदर्भामध्ये ती डेड बॉडीचं सहकार्य करण्याकरता मी यांच्या संपर्कात 2 मिनिटं आलो. 2 मिनिटाची भेट आयुष्यभराची नाती निर्माण करून गेली. फक्त 2 मिनिटाची भेट होती. मी माझ्या आयुष्यातले दिलेले पहिले 2 मिनिटं होते, त्याच्यानंतर आयुष्यभराची नाती निर्माण करून गेली. पण या राम लक्ष्मणाच्या जोडीने त्याच्यानंतर सबंध श्रीगोंदा शहर नव्हे तालुक्यामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून मला फिरवलं. हा असणारा माझा असणारा सोहळा त्यांनी उपस्थित केला आहे का. मस्साजोग नावाचं गाव आहे. कधी जर त्या मराठवाडीच्या पुढे जर गेलं ना महाराज, गेवराईकडे गेलं ना, संतोष अण्णांना फोन करावा आमचं स्टेटस पाहिल्यावर, आणि संतोष अण्णांना म्हणावं, महाराज आमच्या जिल्ह्यात कीर्तन आहे का, चहा प्यायला या, तुम्हाला तिथे त्या ठिकाणी मातोरी जवळ चहा पाचतो. इतका गोड स्वभावाचा माणूस. हत्या झाली. तायांनो, बाप काय असतो ना तुमच्या लक्षात येईल ऐका. त्यांची असणारी मुलगी, तिचं नाव आहे वैभवी देशमुख. बापाची हत्या झाली. पुढच्या 2 महिन्यात तिची 12वीची परीक्षा आहे. 85.33% वैभवी देशमुख पास झाली संभाजी बाबा. आणि पास झाल्याच्या नंतर ती मार्क लिस्ट घेऊन ती घराच्या दिशेने निघाली. जी 24 तासची मीडियाची पत्रकार मंडळी समोर, एकानं माईक धरला, एकानं कॅमेरा धरला, आणि वैभवी देशमुखला त्या पत्रकारने विचारलं, दीदी किती मार्क पडले तुला? 85.33%.
पण महाराष्ट्राचे तारखेला शुभेच्छा दिल्या. दोनही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे दोघांनी तुला शुभेच्छा दिल्या. आमदार खासदार कैक जणांनी शुभेच्छा दिल्या. या आनंदाच्या क्षणी तुझी प्रतिक्रिया काय आहे? त्या वैभवी देशमुखच्या दोन्ही डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले आणि ती वैभवी देशमुख पत्रकाराला सांगत होती, ओ दादा कशाचा आनंद आणि कशाचं काय हो, मला आनंद नाही झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय देशाच्या पंतप्रधानांनी मला फोन केला ना तरी मला आनंद नाही व्हायचा. पत्रकाराने विचारलं तुला आनंद कधी झाला असता? त्या वैभवी देशमुख अनिल महाराज दिलेलं उत्तर आहे, मी 85.33% मार्क लिस्ट घेऊन सतीश महाराज त्या ठिकाणी समोर आली असती. 8 पत्र्याचं घर आहे माझ्या बापाचं. माझा बाप कैलासवासी संतोषांना देशमुख दारामध्ये उभा असता दादासाहेब आणि त्या ठिकाणी त्यानं मार्क लिस्ट हातात घेतली असती. मी माझ्या बापाच्या पाया पडले असते आणि माझ्या बापानं माझे पटपटा 2 पापे घेतले असते. माझा बाप बोलला असता, बाळा घरादाराचं नाव रोशन केलं ना असंच कुटुंबाचं नाव रोशन करतो, मला आनंद झाला असता. बाप गेल्याचं दुःख काय असतं ना ते त्या परिवारातल्या कुटुंबातल्या माणसांना विचारा. आता शुक्रवार मी जिकडे कीर्तनाला चाललोय ते सातारा जिल्ह्यात त्या ठिकाणी वाटार स्टेशनच्या पुढं माझा बाप हयात आहे. माझ्या बापाचं वय 62 वर्ष आहे. पण ज्या दिवशी महाराज मला 2 कीर्तन आहे ना त्या दिवशी माझा बाप माझे 2 फेटे इस्त्री करून ठेवतो. माझ्या पोराचा एका कीर्तनात फेटा त्या ठिकाणी चुरगळून जाईल म्हणून दुसराही फेटा इस्त्री करून देणारा बाप असतो. तो बाप जीवनातला निघून गेला तो परत भेटत नाही. नंतर बुंदीच्या पंक्ती घाला, लाडूच्या घाला, गुलाबजामुनच्या घाला. तुम्हाला सगळ्यांना प्रसंग ज्ञाते मी 2 मिनिटं घेतले असतील गड्या तुमचे. पण देव देश आणि धर्माकरता समर्पित झालेली आम्ही माणसं आहे. गोरक्षणाचं कार्य करत असताना आतापर्यंत महाराष्ट्रभर माझ्यावरती 11 गुन्हे दाखल आहे. लवजियाच्या विरोधात काम करतो आणि गोरक्षणाचं काम करतो म्हणून मी लोकांना सांगतो दादा गुन्ह्यांना भीक घालत नाही. आपण धर्म सांगायचा कीर्तनात नाही सांगायचं मग कुठं सांगायचा? गायांचं रक्षण नाही करायचं मग कुठे करायचं? बऱ्याच जणांना माझा हा हात दिसत असेल. मी माझी बडाई सांगण्याकरता दादासाहेब तुमच्या समोर नाही. पण 2-3 दिवसापूर्वी तुम्ही अनिल महाराजांनी स्टेटस पाहिलं कसायांनी भरलेली गाडी त्या ठिकाणी बेलोंडीच्या उक्कडगावच्या मध्ये आम्ही पकडली. अशोकराव त्या ठिकाणी 11 जनावर त्या गाडीमध्ये भरलेली होते. ती गाडी आम्ही पकडली. त्या चकमकीमध्ये माझ्या हाताला थोडी दुखापत झाली. कशा करता बोलतो? देव देश आणि धर्म कार्याकरता एकुलता एक पोरगा आहे मी माझ्या आई बापाचा. पण बाहेर पडल्याच्या नंतर ते सांगतात तुलून मापून बोलत जा. महाराज तसंही मारायचंय ना कोल्या कुत्र्यासारखं. ज्या दिवशी नवनाथ महाराज गड धर्माकरता मरेल ना त्या दिवशी मी ठरवेल मी धन्य झालो. मी धन्य झालो कारण देव देश आणि धर्म कार्याकरता समर्पित झालेली आम्ही माणसं आहे. म्हणून मी लोकांना सांगत आलो माझी गाडी इथं लावली. अशोकराव 16 इंचामध्ये कसायांचा कर्दन काळ त्या गाडीवरती नाव लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार आहे मी माझ्या गाडीवरती. ते नावे अनेक गुन्हे झाले आतापर्यंत. अनेक त्या ठिकाणी हल्ले आमच्यावरती झाले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या गोरक्षणाच्या कार्यासाठी मोठं मनही लागतं आणि त्याच्याकरता गाडीत गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. नाही कळलं तुम्हाला? या गोरक्षणाच्या कार्याकरता मोठं मनही लागतं आणि त्याच्याकरता गाडीत गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. अरे ज्या वेळेस प्रसंग येईल ना ते 2 हात करायची सुद्धा आमच्यामध्ये त्या ठिकाणी ताकद आहे. पण हे धर्म कार्य करत असताना मागं हटणार नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या अनिल महाराजांवरती प्रेम करणारी सगळी मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. मी वैयक्तिक माझ्या वतीनं माझ्या गोशाळेच्या वतीनं वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता आहे नात्यानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सुमनांजली समर्पित करतो. थांबतो. भरपूर वेळ घेतला म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.